नमस्ते फ्रेंड्स, दिवाळी फराळ सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचेच खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण गोल गरगरीत दाणेदार असे रवा बेसन लाडू बनवतोय। हे लाडू पहा, लाडूला रंग तर काय सुंदर आलेला आहे। दाणेदार अशा टेक्स्चरमध्ये हे लाडू बनवून तयार झालेले आहेत। हे लाडू बनवताना बेसन आणि रव्याच्या तुलनेत तूप किती वापरायचं, पीठ भाजलं हे कसं ओळखायचं ते अगदी डिटेलमध्ये समजावून सांगितलेलं आहे। अगदी अचूक प्रमाण देखील सांगितलेलं आहे। न चुकता अगदी कोणालाही बनवता येतील इतके सोप्या पद्धतीने आजचे हे रवा बेसन लाडू आपण बनवतोय। सर्वात आधी एका जाड तळाच्या कढईमध्ये आपल्याला कुठल्याही भांड्याने तूप घ्यायचं आहे। म्हणजे तुमच्या घरातील कुठल्याही पद्धतीची एखादी वाटी किंवा एखादं भांडं फिक्स करा आणि त्याच भांड्याने आपल्याला इथे एक भांडं भरून तूप घ्यायचं आहे। इथे मी एक छोटं पातेलं जस्ट आपलं चहाचं, तर तेच पातेलं इथे तूप घेतलेलं आहे वितळलेलं। त्यानंतर ज्या भांड्याने आपण तूप मोजलं त्याच भांड्याने इथे 1 वाटी बेसन पीठ घालायचं आहे। आणखीन पीठ आपण यामध्ये घालणार आहोत, पण ते कसं आणि कधी घालायचं ते देखील तुम्हाला मी सांगणार आहे। अशा पद्धतीने लाडू बनवल्यास अगदी हात दुखून येत नाही। कधी कधी काय होतं ना की हे बेसन पीठ भाजताना अगदी हात दुखून येतो, हाताला कळ लागून जाते आणि आपलं पीठ देखील भाजायला भरपूर असा वेळ लागून जातो। त्यामुळे या पद्धतीने तुम्ही एकदा नक्कीच पीठ भाजून बघा, तुमचे लाडू ही अतिशय मस्त रवाळ दाणेदार असे बनवून तयार होतील। आता हे बेसन पीठ या तुपामध्ये मिक्स करून घ्यायचं। गॅसची फ्लेम अगदी सुरुवातीपासून स्लो ठेवायची आहे। गरम तुपामध्ये हे बेसन पीठ लगेचच आपल्याला मिक्स करून घ्यायचे, म्हणजे त्याच्या गुठळ्या होत नाहीत। या पद्धतीने बेसन पीठ मिक्स करायचं, म्हणजे त्याच्या गुठळ्या फोडण्यासाठी आपल्याला खूप जास्त मेहनती घ्यावं लागत नाही। आता हे बेसन पीठ या तुपामध्ये मस्त असं मिक्स झाल्यानंतर आपण यामध्ये ज्या भांड्याने सुरुवातीला बेसन पीठ मोजलं आणि तूप मोजलं त्याच भांड्याने यामध्ये 1 वाटी बारीक म्हणजे चिरोटी रवा घालायचा आहे। एकदम 0 नंबरचा जो रवा आहे तोच रवा आपल्याला इथे वापरायचा आहे। जाड रवा वगैरे अजिबात वापरायचा नाही, नाहीतर मग लाडूला बाइंडिंग येत नाही। सर्व साहित्य कोणत्याही प्रकारच्या एका वाटीने किंवा एखाद्या भांड्याने मोजा। हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे। न चुकता अगदी नवशिके सुद्धा असे हे लाडू बनवतील इतक्या सोप्या पद्धतीने तुम्हाला मी आज हे लाडू कसे बनवायचे ते सांगणार आहे। आता हा रवा सुद्धा आपल्याला या तुपामध्ये मस्त असा मिक्स करून घ्यायचा। गॅसची फ्लेम कुठेच वाढवायची नाही, अगदी स्लो ठेवायची आहे सुरुवातीपासून। या ठिकाणी आपल्याला हे मिश्रण खूपच पातळ वाटत आहे, तर हीच तर ती सोपी आयडिया आहे की पीठ कसं भाजायचं। अगदी हात न दुखता आपल्याला इथे हे पीठ भाजता कसं येईल तर तेच मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। आता सुरुवातीला आपल्याला हा जो बेसन पीठ आणि रवा आहे ना, तर तो अगदी या तुपामध्ये मिक्स करून घ्यायचा। अगदी 4 ते 5 मिनिटं तुम्हाला इथे मी वेळ सुद्धा सांगणार आहे। 4 ते 5 मिनिटं आपल्याला हा जो रवा आहे ना सुरुवातीला तर या बेसन पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आणि सतत हलवत एकसारख्या रंगावरती इथे भाजून घ्यायचा आहे। आणि पुन्हा आपल्याला 4 ते 5 मिनिटांनंतर बरोबर घड्याळामध्ये टायमिंग सेट करा आणि टायमिंग सेट केल्यानंतर यामध्ये पुढचं साहित्य घालायचं आहे। सुरुवातीपासून बरोबर 5 मिनिटं झालेले आहेत। आता 5 मिनिटांनंतर यामध्ये सुरुवातीला आपण ज्या पातेल्याने 1 पातेलं बेसन पीठ मोजलं त्याच पातेल्याने अर्ध पातेलं यामध्ये बेसन पीठ घालून घ्यायचं आहे। पुन्हा त्याच पातेल्याने अर्ध पातेलं आपल्याला बारीक रवा घालायचा आहे। असं आपण का करतोय, कारण ज्या वेळेला आपण एकदम हे मिश्रण घालतो ना तर ते आपल्याला मिक्स करण्यामध्ये सुद्धा भरपूर वेळ जातो आणि ते सतत आपल्याला असं मिक्स करून घ्यावं लागतं किंवा हलवत राहावं लागतं आणि त्याच्यामध्येच हात दुखून येतो। असं थोडंसं हे पीठ जेव्हा आपण किंवा साहित्य ॲड करतो ना, मिक्स करतो, तर काय होतं ना की गुठळ्याही बनत नाही, कारण पहिलं जे मिश्रण आहे ते भरपूर तापलेलं आहे, गरम झालेलं आहे। तर त्या पिठाच्या उष्णतेमुळे पुन्हा घातलेलं जे पीठ आणि रवा आहे तो छान असा पटकन गुठळ्या न बनता यामध्ये मिक्स होऊन जातं। तर ही अगदी सोपी आयडिया आहे। तुम्ही या पद्धतीने बेसन रवा लाडू बनवताना पीठ नक्कीच भाजून बघा। सुरुवातीपासून टोटल आपण टायमिंग सेट केलेला आहे। आता हे जेव्हा आपण रवा आणि बेसन पीठ घातलेलं आहे ना, तर ह्या टायमिंगपर्यंत बरोबर 10 मिनिटांनंतर आपल्याला पुढचं साहित्य ॲड करायचं आहे। 10 मिनिटं आपल्याला सतत हे मिश्रण मिसळून घ्यायचंय। 10 मिनिटांनंतर यामध्ये आपल्याला ज्या पातेल्याने सुरुवातीचे साहित्य मोजलं त्याच पातेल्याने अर्ध पातेलं बेसन पीठ आणि पुन्हा अर्ध पातेलं बारीक रवा घालायचंय। म्हणजे तुम्हाला आता मी इथे परफेक्ट प्रमाण सांगते की आपण 1 पातेलं तूप घेतलं, त्यानंतर पुन्हा त्याच पातेल्याने 2 पातेलं बेसन पीठ घेतलं आणि 2 पातेलं बारीक रवा घेतलेला आहे। हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे। घातलेलं सर्व साहित्य पुन्हा इथे कलथाच्या मदतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम कुठेच वाढवायची नाही आणि कढई सोडूनही इतर कुठलीही कामं करायला जायचं नाही, कारण आता कढई तापलेली आहे, मिश्रण गरम झालेलं आहे, तर लगेचच हे तळाशी लागू शकतं किंवा करपू देखील शकतं। त्यामुळे गुठळ्या न बनता हेच आपल्याला मिश्रण सतत मिसळून घ्यायचं आहे एकसारखं।
सुरुवातीपासून आता पीठ घातल्यानंतर यामध्ये अगदी 15 मिनटं झालेली आहेत. म्हणजे तुम्हाला टायमिंगसुद्धा इथे मी परफेक्ट सांगत आहे की परफेक्ट टायमिंगमध्ये आपल्याला हे पीठसुद्धा भाजून घ्यायचं आहे. 15 ते 20 मिनटं आपल्याला हे पीठ सतत हलवत एकसारख्या रंगावरती भाजून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे बेसन पिठाला एकसारखा रंग देखील येऊन जातो आणि यामध्ये ज्या गाठी किंवा गुठळ्या आहेत तर त्या देखील बनल्या जात नाही. त्यामुळे आपल्याला हे सतत मिश्रण असं मिसळून घ्यायचे. स्टेप बाय स्टेप आपण जे पीठ आणि रवा मिक्स केलेला आहे ना, तर त्यामुळे काय होणार आहे की आपलं जे सुरुवातीचं मिश्रण आहे तर ते गरम असल्यामुळे त्या पुन्हा घातलेल्या ज्या साहित्यांना आहे तर त्यांना पटकन उष्णता मिळते आणि इथे पीठ पटकन भाजलं जातं. ही आयडिया आणि ही पद्धत तुम्ही एकदा नक्की फॉलो करा. सुरुवातीपासून इथे आता बरोबर 20 ते 25 मिनटं झालेले आहे. तुम्ही बघू शकता मिश्रणाचा हलकासा रंगही बदललेला आहे. मिश्रण इथे तूप सोडू लागलेलं आहे. म्हणजे सुरुवातीपासून आपण बरोबर इथे 25 मिनटं झालेली आहेत पीठ भाजत असताना. जवळून मी तुम्हाला दाखवते की पिठाने तूप सोडू लागलेलं आहे आणि रंगही बदललेला आहे. आता या स्टेजला इथे गॅस बंद करून घ्यायचा आहे. त्यानंतर ज्या पातेल्याने आपण सुरुवातीचे साहित्य मोजलं त्याच पातेल्याने इथे एक पातेलं पिठी साखर घालून घ्यायची आहे. त्यानंतर यामध्ये 1 चमचा वेलची पावडर घालायची आणि अगदी चवीपुरतं मीठ घालायचं आहे. कारण गोड पदार्थ म्हटलं की यामध्ये थोडंसं मीठ हे आलंच. आता हे सर्वच साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पिठी साखर जेव्हा आपण घरी बनवतो ना तर त्यावेळेस यामध्ये गुठळ्या वगैरे बनत नाही. रेडीमेड पिठी साखरेमध्ये बऱ्यापैकी गुठळ्या वगैरे असतात. त्यामुळे ती पिठी साखर आपल्याला चाळूनच वापरायची आहे. असं केल्यामुळे काय होणार आहे की यामध्ये लगेचच गुठळ्या बनत नाही साखरेच्या. गॅस इथे बंदच आहे हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. आपलं जे पीठ गरम झालेलं आहे त्याच्या उष्णतेने काय होणार आहे पिठी साखर छान या पिठामध्ये मिसळली जाते. तरी पण पिठी साखरेच्या काही गुठळ्या झाल्या असतील तर त्या कलथ्याने मोडूनच घ्यायच्या आहेत. आणि मिश्रण गरम गरम आहे ना तोवरच आपल्याला पिठी साखर यामध्ये छान मिक्स करून घ्यायची, मिसळून घ्यायची. सुरुवातीपासून सांगितल्याप्रमाणे साहित्यांचं प्रमाण घ्या आणि टायमिंग बरोबर सेट करून पीठ भाजून घ्या. अगदी लाडू मस्त असे बनून तयार होतील. आता हे जे मिश्रण आहे ना तर एकसारखं मी इथे गोळा करून घेते आणि यावरती आपल्याला 5 ते 10 मिनिटं पुन्हा झाकण ठेवून असंच हे मिश्रण बाजूला ठेवून द्यायचं आहे. असं केल्यामुळे काय होणार आहे की सर्व साहित्य छान असं मिसळलं देखील जाईल. 10 मिनिटांनंतर आपलं इथे पीठ छान मिक्स झालेलं आहे, एकजीव झालेलं आहे. आता काय करायचं आहे, हे जे पीठ आहे ना ते खूपच जास्त गरम आहे तर आपल्याला या वेळेला काही लाडू बांधता येणार नाहीत. म्हणूनच लाडूचं हे मिश्रण थंड होण्याकरिता एका दुसऱ्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. म्हणजे ते लगेचच थोडंसं थंड होऊन जाईल आणि आपल्याला पटापट लाडू वळता येतील. चला तर सर्वच मिश्रण थंड होण्याकरिता काढून घेऊयात. आता इथे तुम्ही फॅन चालू करू शकता आणि फॅनच्या थंडाव्यामध्ये काय होतं ना की हे पीठ आपल्याला हलकंसं कोमट थंड करून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्या हातांना सहन होईल इतपत आपल्याला हे लाडूचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. नाहीतर मग हाताला चटका वगैरे बसू शकतो. इतपत हे पीठ गरम असतं. मिश्रण हे खूप जास्तही थंड करू नका, नाहीतर मग लाडू वळले जाणार नाहीत. या पद्धतीने तुम्ही बघू शकताय की मस्त असा इथे गोल गरगरीत आपला लाडू बनवून तयार झालेला आहे. तुम्हाला हवे त्या आकारामध्ये तुम्ही इथे ड्रायफ्रुट्स किंवा आवडीचं ड्रायफ्रूट तुम्ही यावर लावू शकता. सेम पद्धतीने इथे मी तुम्हाला आणखीन एक लाडू वळवून दाखवते. खूप जास्त ताकद न लावता अगदी पटापट हे लाडू वळले जात आहेत. तुम्ही बघू शकताय रवा आणि बेसन पिठाच्या तुलनेमध्ये अगदी परफेक्ट आपण तूप वापरलेलं आहे. अचूक प्रमाणामध्ये आजचे हे लाडू आपले बनून तयार झालेले आहेत. गोल गरगरीत असे हे दाणेदार आपले लाडू बनून तयार होतात. खाताना अजिबात टाळूला चिटकत नाहीत. सांगितलेल्या सर्व साहित्यांचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतच आहे. तर तुम्हाला जर का काही कन्फ्युजन असेल साहित्यांबाबत तर तुम्ही ते साहित्य नक्की बघू शकता आणि त्याप्रमाणे तुम्ही साहित्य घ्या आणि मस्त असे लाडू वळा. सेम पद्धतीने इथे मी सर्वच लाडू बनवूनच घेते. न रेलता अगदी गोल गरगरीत असे इथे लाडू वळून तयार झालेले आहेत. मस्तच. कशी वाटली मग आजची ही रवा बेसन लाडूची रेसिपी? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि शेअर नक्की करा. चला तर पुन्हा भेटूयाच अशा छान छान आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. बाय बाय फ्रेंड्स.